नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजची आपली रेसिपी आहे शेंगदाण्याची पोळ्या करणार आहे आपण. आणि त्या पोळ्या 4 दिवस टिकते त्या, आणि त्याचं प्रमाण हे सगळं मी सांगितलंय. आणि आधीमध्ये त्यात छोटे छोटे टिप्स पण सांगितले. तर व्हिडिओ पुढं न ढकलता नीट व्हिडिओ बघा. आणि ह्या प्रवासाला न्यायला पण शेंगदाण्याच्या पोळ्या एकदम चांगल्या असतात, 4 ते 5 दिवस टिकते त्या. तर बघूया साहित्य ते. आणि जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर करूया चालू आपण शेंगदाण्याच्या पोळ्या. तर इथं बघू शकताय मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत बघा. तुम्हाला प्रमाण जास्त पाहिजे असलं तर ह्या 2 वाट्या घेतलं का नाही, ही 2 वाट्या घेतलं तर गूळ फोडून 1 वाटी करायचा. आणि ही आता मी 1च वाटी घेतली त्यामुळे अर्धी वाटी गूळ घेणार आहे. थोडं कमी जास्त मागं पुढं होईल बघा. आणि ह्या करायच्यात आपल्याला शेंगदाण्याच्या पोळ्या बघा. तर आता बारीक करून घेणार आहे. बारीक केल्यानंतर सारण दाखवतो तुम्हाला. तर गुळ आणि शेंगदाणा असं घ्यायचं बघा, मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात तुम्ही कुठलं तरी चालते. आणि हे थोडं थोडं घ्यायचं बघा, शेंगदाणे थोडं आणि गुळ थोडं घेऊन एकजीव करायचं चांगलं बारीक. तर झालंय बघा आपलं गुळ आणि शेंगदाणे बारीक करून सगळं आता एकजीव करायचं. थोडं मागं पुढं होत असते थोडं चिकटपणा यासाठी. तर ही मगाचं शेंगदाणे पहिल्यांदा ज्यावेळेस घेतलेलं का नाही ते असं जरा चिकट झाले, आणि हे मागं जरा शेंगदाणे राहिले तर त्याचं जरा कोरडं झाले. तर दोन्ही सगळं एकजीव करून घ्यायचं हे सगळं, म्हणजे चांगलं होतंय सारण बघा. तर एवढं आपलं सारण झालंय आणि हे एकजीव केलं. आणि ह्यात बघा मी वेलदोड्याची पावडर माझ्याकडे होती त्यामुळे मी 1 चमचा वेलदोड्याची पावडर टाकल्या. तुमच्याकडे पावडर नसेल तर 1-2 वेलदोडे का नाही बारीक करून थोडीशी साखर घालून बारीक करून यात घालू शकताय बघा. तर ही शेंगदाण्याचं सारण आहे का नाही, मला लागतंय तेवढं मी काढून घेतलंय ही. आणि ही 5-6 पोळ्यांचं सारण मी घेतले. तर ते आपण सगळं सारण केलं होतं त्याच्यात नाही 10 ते 12 पोळ्या होऊ शकतात बघा. आणि ही बाजूला घेतली म्हणजे ह्यात थोडं पाण्याचा हात मारायचा असतो म्हणून ते कोरडं बाजूला ठेवलं. ते नंतर जरी आपण वापरलं 3-4 दिवसानं तरी चालतंय बघा ते. आणि आता बघा मी किती पाण्याचा हात घेते, फक्त 1 चमच्यावरच घेते बघा. हे बघा, हे नुसतं चमचा असं हे करायचं, लई पाणी घ्यायचं नाही. तर हे असं मऊ थोडं करून घ्यायचं. आणि गरज वाटली तर आणि थोडं 1 चमच्याभर, नाही तर मग थोडंसं फक्त हात वल्ला करायचा. तर आता फक्त नुसतं थोडा हात वल्ला करते मी. तर हे असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला सारण भरताना सगळीकडे पसरते बघा. सगळं एकजीव असं करून घ्यायचं. ते कोरडं राहिलेलं सारण आहे ते एकदम 4 ते 8 दिवस राहू शकते. आणि ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकताय. प्रवासात कमीत कमी 3 ते 4 दिवस ही पोळ्या राहतात बघा. तर हे बघा, हे असं झालंय आपलं असं. तर आता करूया लाटायचा. इथं तवा तापवाय ठेवलाय. आणि आता ही आपल्याला गोळी का नाही एवढी घ्यायची, म्हणजे ही लिंबा एवढी असते की नाही एवढी गोळी घ्यायची. आणि त्यात असं डायरेक्ट पुरणपोळीचं पुरण भरतो तसं भरता येत नाही शेंगदाण्याच्या पुरणाला, त्यामुळे आधी थोडंसं एवढं पारी लाटून घ्यायची बघा. ही एवढी लाटून झाली की नाही मग ह्यात हे शेंगदाण्याचं सारण भरायचं. आणि मोदक कसं करतोय का नाही तसं करून घ्यायचं. हे तुम्हाला जितकं जास्त त्यात घालता येईल तेवढं जास्त घालू शकताय, नाहीतर कमी वापरणार असला तरी सुद्धा कमी सुद्धा चालतं. तर इथं बघा माझं एवढं सारण बसलं ह्यात. तर हे असं मोदक केल्यागत करून का नाही करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे शेंगदाण्याचं सारण पसरते पोळीमध्ये बघा. आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची. पीठ पण लय लावायचं नाही, गरजेनुसारच लावायचं पीठ बघा.
आता आपण तेल टाकून घेऊया. तर शेंगदाण्याच्या पोळीला तेल पण जरा भरपूर लावायला लागतं बघा, तर ह्या चांगल्या राहतात, मऊ लुसलुशीत होतात. आणि जर तुम्हाला कडक पाहिजे असल्या, कुरकुरीत असल्यागत पाहिजे असल्या तर बारीक गॅसवर भाजायच्या, आणि चांगल्या मऊ लुसलुशीत पाहिजे असल्या तर फुल गॅसवर भाजायच्या. तर ती पोळी भाजते तोपर्यंत इथं आणि आपण दुसरा गोळा करून घेऊया. तेल ह्याला जरा भरपूर लावायला लागतं बघा. आणि ह्याची कणिक मळताना पुरणपोळीला कशी मळतो तशा पद्धतीने एकदम मऊ लई मळायची नाही, थोडी आपली रोजची चपातीची कणिक मळतो नाही तशीच मळायची, एकदम पातळ कणिक करायची नाही. मध्यम गॅसवर मी भाजायला लागले, जरा करकरीत पाहिजेत म्हणून. झाली आपली पोळी भाजून बघा. तर झाल्या आपल्या पोळ्या बनवून बघा. आणि ह्या 7 झाले, मी 6 म्हणत होते खरं 7 पोळ्या झाल्या त्या. आणि बाकीचं सारण मी तसंच ठेवले परत करण्यासाठी. आणि तर ते 8 दिवसानं पण केलं तरी चालतंय. आणि ह्या पण पोळ्या तुम्हाला प्रवासात न्यायला चालतात, आणि 4 किंवा 5 दिवस ह्या जास्तीत जास्त टिकतात बघा.